रेस मला अमृतासारखा वाटू लागला. म्हणजे वाक्य शुद्ध करून द्यायचे. 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षात बसून कॉपी लिहून देणाऱ्या या तिन्ही शिक्षकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ कुठला आहे आणि हे शिक्षक नेमके कोण असे प्रश्न उपस्थित झाले होते. लोकमतने या व्हिडिओची दखल घेतल्यानंतर त्याची सत्यता समोर आली आहे. हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय कॉपी लिहून देणाऱ्या शिक्षकांची नावंही समोर आली आहेत. हा सारा प्रकार मराठीच्या पेपरच्या दिवशी घडलाय. या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 2 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, अमोल भालेराव व आशा पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही शिक्षकांची नावं आहेत. किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर शाळेच्या बाहेर रिक्षामध्ये बसून ते विद्यार्थ्यांना कॉपी लिहून देत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर प्रभारी गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावल पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या व्हिडिओ आमच्या समोर आलेला आहे. आज दुपारी आम्हाला हे व्हिडिओ प्रसार माध्यमाच्या अनुषंगाने दिसलेला आहे आणि त्यामध्ये मी लगेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याला सूचना दिलेली आहे. ते जे शिक्षक आहे व्हिडिओमध्ये त्यांची पण आयडेंटिटी ची खात्री झालेली आहे. ते कोणते संस्थाचे आहे ते पण खात्री झालेलं आहे आणि लगेच ते व्हिडिओची खात्री करून ते तपासून FIR आणि पुढील जे शिस्तभंग कारवाई आहे ते करण्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेली आहे. यामध्ये जर संस्थाचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल. मध्ये प्राथमिक दर्शनी जे टीचर आहे ते जे चिटिंगच्या प्रोसेस आहे त्यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याची संदिग्धता आहे आणि त्यांची आयडेंटिटीची खात्री असल्यामुळे त्यांना विचारून आणि ते व्हिडिओची तपासणी करून त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहे. हा कुठल्या गावचा व्हिडिओ आहे? किनगाव यावलचा व्हिडिओ आहे. त्याच्या मेसेज आणि व्हिडिओ मला प्रसार माध्यमाच्या कडून प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये किनगाव यावल तालुक्यातला व्हिडिओ आहे की जे व्हिडिओमध्ये एका ऑटोमध्ये 3 लोक बसून एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचं चालू होते आणि ह्याचं आम्ही प्राथमिक माहिती घेतलं ही जे व्हिडिओ आहे एक्झामिनेशन सेंटरपासून खूप लांब होते ही जे व्हिडिओ ऑटोचं लोकेशन आणि त्याच्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंटचा आम्ही संपर्क केलेला आहे. त्यांनी आता FIR आपल्या पोलीस स्टेशनला दिलं. FIR मधून आम्ही FIR दाखल केलं महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ॲक्ट 1982 अनुसार आणि FIR आता दाखल झाल्यानंतर जे नेमका कोण होता या विषयावर नाव घेणं आणि आणखीन कोण इन्व्हॉल्ड आहे आणि यांना नेमकं क्वेश्चन पेपर कुठून भेटलं ही सर्व विषयावर आमचा तपास चालू आहे. त्यामध्ये किती महिला किती पुरुष? ते व्हिडिओमध्ये तर दिसते 2 महिला 2 पुरुष दिसत आहेत. म्हणजे आता एक्झॅक्टली कोण आहे ही सर्व नाव वगैरे घेणं आमचं चालू आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात म्हणून सरकार प्रयत्न करतंय. पण सरकारच्या प्रयत्नांना काही शिक्षकच अशा प्रकारे खो देत आहेत. या साऱ्या प्रकारासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, lokmat.com, जळगाव.